महसूल विभागाची एक मोहीम सुरू केलेली आहे की जीवन सातबारा मोहिमेतून आता सातबारा उतार्यावर मैताची नावे जी आहेत ती कमी करून आणि वारसाची नावे तिथे लावली जाणार आहेत आणि ही मोहीम आहे ती 1 ते 21 तारखेपर्यंत ही चालणार होती। तर मी तुम्हाला समजवणार आहे की बऱ्याच लोकांचे प्रश्न आले, मला कॉलवर पण विचारलं गेलं की सर आम्हाला वारस नोंद कशा प्रकारे करायची आणि काय डॉक्युमेंट लागणार आहेत, कशा प्रकारे ती पूर्ण पद्धत असणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा प्रकारे चालायचं आहे ते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही। मी स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला समजवणार आहे आणि शहरी भागातील लोकांसाठी पण एक नवीन अट आहे आणि गावकरी जे असतील म्हणजे खेडेगावात राहत असतील तर त्यांना कशा प्रकारे कागदपत्रे तयार करायची आहेत ती सगळीच आपण सातबाऱ्याची म्हणजे ही माहिती आपण घेणार आहेत। तर सातबाऱ्या उतारे मैताची नावामुळे खरेदी विक्रीचे जे व्यवहार होते आणि कर्ज प्रकरणास अनेक त्यांना अडचणी येतात। सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांनी 100 दिवसाची एक कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत 1 एप्रिल पासून जीवन सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। तर त्याच्यानंतर जी बुलढाणा जिल्ह्यात ही 1 मार्च पासून सुरू केलेली आहे। तर